अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला माझा गुरुचरित्राचा अनुभव सांगणार आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा गुरुचरित्र वाचन कधी केलं, गुरुचरित्र वाचन करण्याबद्दल माझ्या मनामध्ये इच्छा कशामुळे झाली, का बरं झाली, याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. येणारा दत्त जन्मोत्सव 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत आहे. सर्वांना कळकळीची विनंती आहे, प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं. मग खूप जण म्हणतात, आता का गुरुचरित्र वाचायला सांगताय तुम्ही, का बरं सांगताय? कारण की दत्त महाराजांचा प्रचार प्रसार, माझी एवढी लायकी नाही, माझी एवढी पात्रता नाही, मला काही एवढी बुद्धी नाहीये, मी शून्य आहे. पण महाराजांबद्दल खूप लोकांच्या मनामध्ये भीती आहे आणि तीच भीती मला हळूहळू दूर करायची, बाकी दुसरं काही नाही. जे गुरुचरित्र वाचताय ते वाचणारच आहे, जे गुरुचरित्र पारायण करणार आहे ते करणारच आहे. त्यांना तुम्ही सांगा नका सांगू, ते करणार आहे. पण जे नवीन आहे ना, त्यांना पुश करायची गरज आहे, म्हणजे त्यांना सांगण्याची गरज आहे. म्हणून आपण हा महिना पूर्ण गुरुचरित्र, एक गुरुचरित्रच राहणार आहे. आपल्या बापाचा प्रचार करायला, बाप म्हणजे कोण? दत्त महाराज. दत्त महाराजांचा प्रचार करायला काही गरज नाही, कोणाची भीती, काही घाबरायचं नाही. म्हणून गुरुचरित्र तुम्ही वाचावं ही माझी इच्छा आहे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही गुरुचरित्र वाचले ना, पुढच्या वेळेस तुम्ही स्वतःहून वाचणार, काही गरज नाही. आणि स्वतः वाचले की इतरांना पण सांगावं. आता माझं गुरुचरित्र वाचायचं 2006, त्याच्या अगोदर काही गोष्टी सांगतो. माझे वडील असेल, माझे आजोबा असेल, पणजोबा असेल. आता माझ्या वडिलांचं मी बघायचो, मी लहान होतो. तर माझे वडील काय करायचे, सकाळी उठायचे, सकाळी 4 वाजता 5 वाजता उठून दत्त जन्मोत्सव किंवा दत्त जयंतीच्या वेळेस त्याच्या अगोदर गुरुचरित्र पारायण करायचे. मी लहान होतो, मला वाटायचं काय, माझ्या वडिलांना दादा म्हणायचो मी, ते काय सकाळी उठता, वाचन करता, आई त्यांना मग सगळ्या गोष्टी आणून देते, सगळ्या गोष्टी करता. मग ते सगळं वाचन करून ते ड्युटीला जायचे, बँकेत होते, ड्युटीला जाऊन परत जाऊन सगळ्या गोष्टी करायचे. मग मला मनामध्ये वाटायचं, मग 7 दिवस आमच्या घरामध्ये आरती असायची, 7 दिवस पंचपदी असायची. मग ते वाचन सगळं झाल्यानंतर दत्त जन्मोत्सव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सवाष्ण ब्राह्मण यायचे आणि जेवण, ह्या सगळ्या गोष्टी व्हायचे. पण मग माझे वडील जेव्हा वाचायचे, स्पष्ट वाचायचे, मोठी गुरुचरित्र पोथी आमच्याकडे जुनी, माझे चुलत काका होते, त्यांनी असं खेळता खेळता गुरुचरित्राची पोथी फाडून टाकली. मग माझ्या आजोबांनी ते हाताने गुरुचरित्र लिहिलं, हाताने, अजून पण ते पान आहे, हाताने गुरुचरित्र लिहिलं. मग कसं असतं, आपल्यावर जर लहानपणापासून जर संस्कार झाले तर ते संस्कार आपल्यावर पडत असतात. मी लहानपणापासून बघायचो की वडील प्रत्येक दत्त जयंती आली की वडील गुरुचरित्र वाचायचे. सकाळी उठायचे 4 वाजता 5 वाजता, पूर्ण सवळं घालून मस्त भस्म लावून मस्त वाचायचे ते. मग आपल्याला वाटत जरा आपण पण करायला पाहिजे, पण आम्ही लहान होतो. मग त्याच्यानंतर 2005 2006 मग माझ्या भाऊ असेल, मोठा भाऊ आहे, त्यांनी पण गुरुचरित्र वाचायला चालू केलं. मोठ्या भावाने काय केलं, मोठी पोथी होती आमच्याकडं, जुनी मोठी पोथी, ती पोथी भावानी वाचली. मोठ्या पोथीला वाचायला कमीत कमी 4 ते 5 तास लागतात. गुरुचरित्र सोपं नाहीये. तुम्हाला वाटत असेल गुरुचरित्र सोपं आहे, सोपं नाहीये. मूळ गुरुचरित्र वाचायला 4 ते 5 घंटे लागतात वाचायला. जो इमानदारीने वाचेल, एक न एक शब्द, इच अँड इच वर्ड, प्रत्येक चॅप्टर, म्हणजे एक शब्द पण नाही सोडायचा, एक शब्द पण सोडायचा नाही, प्रत्येक शब्द आपल्या मुखाने बोलायचा. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला 4 ते 5 घंटे लागतात. मुख्याने गुरुचरित्र वाचू नये, नुसते बोट फिरवायचे. मग माझ्या भावाने पण गुरुचरित्र वाचलं. त्यांनी कसं सकाळी सगळं आवरून तो 10 वाजता बसायचा, 12 ते 12:30 बंद, मग 3-4 वाजेपर्यंत चालायचं, म्हणजे इतका वेळ चालायचं ते. मग मी म्हणायचो, अरे इतका वेळ कसं काय लागतो गुरुचरित्र वाचायला, काय आहे, कसं आहे? मग 2006 माझी इच्छा झाली, म्हटलं आपण पण गुरुचरित्र वाचू. गुरुचरित्र आपल्या मनावर नसतं वाचणं, असे खूप जण विचार करता वाचायचं, पण
काही विघ्न असेल, सुतक असेल, वृद्धी असेल, प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे वाचन नाही होत. महाराजांची इच्छा पाहिजे, दत्त महाराजांची इच्छा पाहिजे. अशी इच्छा होती. मग 2006ला सगळ्यात पहिले घरचे नाही म्हणायचे, वडील असेल, आई असेल, ते म्हणे तुझ्याकडून नियम पाळणं होणार नाही, कारण नियमाचा भाऊ असतो आपल्या डोक्यात. हे खायचं नाही, ते खायचं नाही, ते खायचं नाही, हे करायचं नाही, ते करायचं नाही. मग मी म्हटलं महाराजांना, मला जसं जमेल मी तसं करणार आहे महाराज, पण मला तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मला गुरुचरित्र वाचणं महत्वाचं आहे. तेव्हापासून मला दत्त महाराजांबद्दल अति ओढ निर्माण झाली. तोपर्यंत मला गाणगापूर माहित नव्हतं, तोपर्यंत अक्कलकोट माहित नव्हतं, तोपर्यंत गिरणारी नाही, कारंजा लाड नाही, काहीच नाही, पूर्ण ब्लँक. 2006ची गोष्ट आहे. आमच्या घरामध्ये दत्त महाराजांची सेवा परंपरेने चालू आहे. परंपरा, आजोबा पंजोबा ते करायचे. म्हणजे माझ्या पूर्वजांनी पारायण केलं त्याच्यामुळे ते आता सुरू आहे. जसं साईंदेवांनी दत्त महाराजांनी आशीर्वाद दिला होता की तुमच्या वंशवंशी दत्त महाराजांची सेवा घडेल, तसं आमच्या वंशवंशी सेवा चालू आहे. अजून पण बंद नाहीये. विचार करा. मी माझ्या मुलांना पण सांगणार की गुरुचरित्र वाचावं. मग 2006ला केंद्रातली पोथी, दिंडोरी पोथी घेतली पहिले, ती वाचायला सुरुवात केली. त्याचा नियम पाळले, सगळ्या गोष्टी केल्या, सवळं घातलं, भस्म लावलं, 7 दिवस गादीवर झोपलो नाही, 7 दिवस ब्रह्मचार्याचं पालन असेल, 7 दिवस कोणाच्या घरचं खाल्लं नाही, पिल्लं नाही, 7 दिवस सगळ्या पालेभाज्या चालता, 7 दिवसामध्ये सगळ्या पालेभाज्या असेल, भात थोडा कमी खाल्ला, आहार कमी केला, आणि वाचन करताना प्रत्येक अध्याय समजून घेतला. पहिल्या अध्यायामध्ये आपण जे म्हणतो की गुरुचरण असेल, दुसरा अध्याय संदीपकाची गोष्ट असेल, त्याच्यामध्ये गुरुभक्ती कशी करायची, गुरुभक्तीमध्ये आपण जर महाराजांवर विश्वास ठेवला, महाराज सगळं देतात. आणि त्याच्यामध्ये एक असं वर्णन पण आहे की वर्णन असं आहे की ते गुरूंची सेवा करत असतात. गुरुला रोग झालेला असतो तरी पण ते गुरूंची सगळी सेवा करता. गुरूंची सेवा केल्यानंतर गुरूंची सेवा केल्यानंतर मग ब्रह्मा विष्णू महेश्वर हे सगळेजण खाली येतात आणि ते आशीर्वाद देतात की तुला काय पाहिजे सांग. मग तो म्हणतात मी तुम्हाला भजत नाही. म्हणजे काय? मी तुमची सेवा करत नाही. पण ते म्हणता ब्रह्मा विष्णू महेश सगळे देवता म्हणता की तुम्ही गुरूंची सेवा करता, त्याच्यामुळे मी तुम्हाला आशीर्वाद द्यायला हवं. मग ते म्हणतं मला आशीर्वाद नको. आजकालचं कोणी असलं असतं तर म्हटलं असतं द्या आशीर्वाद लगेच. पण ते म्हटले नाही. त्यांनी गुरुला विचारलं की तुमचं आरोग्य बरं करण्यासाठी, पण गुरु म्हटले की नाही, माझं आरोग्य माझं कर्म आहे, मला भोगावं लागणार आहे. तो एक अध्याय. म्हणजे आपण गुरूंची सेवा केली तर सगळे देवांची सेवा आपल्याकडून होत असते, हे लक्षात ठेवा. गुरुक्षेत्रामध्ये अजून काही गोष्टी अशा आहे की एक 60व्या वर्षी असते स्त्री म्हणणार नाही आपण. आता 60व्या वर्षी म्हटलं तर आपण वयस्कर म्हणणार. तिला संतान नसते, मुलबाळ नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. ती महाराजांकडे आली, नरसिंह सरस्वती महाराज. हे सगळं गुरुक्षेत्रामध्ये वर्णन आहे. हे तुम्हाला वाचण्यामध्ये येईल, पण काही गोष्टी मी आपल्याला सांगतोय, त्यातून मी काय बोध घेतला. पण 60व्या वर्षी आल्यानंतर नरसिंह सरस्वती महाराजांकडे आली. महाराजांना म्हटले महाराज मला काही संतान नाहीये, लोक हसता, मला नावं ठेवता. ते म्हटले महाराज मला पुढच्या जन्मी तरी मला संतान द्या. महाराज हसले. महाराज म्हणले पुढच्या जन्म कोणी पाहिला, तुला ह्या जन्मात होईल. ते म्हणे आता मी 60 वर्ष आहे, मला मासिक धर्म नाही, काही नाही, सगळं होईल. औदुंबराची सेवा करायला सांगितली आणि त्यांना पहिले कन्यारत्न झालं, म्हणजे मुलगी झाली. गाव पूर्ण आनंदित झालं. महाराजांचा चमत्कार. गुरुचरित्रावर आपला श्रद्धा आणि विश्वास पाहिजे, हे लक्षात ठेवा. हे मला सांगायचं तुम्हाला. ही कथा तर सगळ्यांना माहिती. मग त्यांना पहिली मुलगी आली, महाराजांकडे घेऊन आले. महाराज म्हटले महाराज अजून मुलगी आली, मुलगा पाहिजे. ते महाराज हसले, मुलगा पण झाला. म्हणजे आपल्या इच्छा मनोकामना सगळ्या पूर्ण होतात. मन आपलं पवित्र पाहिजे फक्त. गुरुक्षेत्रामध्ये अजून एक वर्णन आहे की साधा मनुष्य विद्वान ब्राह्मण पण होऊ शकतो. ते कोणाच्या आशीर्वादामध्ये? दत्त महाराजांच्या आणि आपल्या गुरुच्या आशीर्वाद. एक सद्गृहस्थ जात असतात,
काही ब्राह्मण आलेले असतात, ते म्हणतात की आमच्यासोबत तुम्ही वेद आमच्या समोर म्हणून दाखवा. महाराज त्यांना विनंती करता की तुम्ही वेदाची चर्चा करू नका, तुम्ही विद्वान आहे. समजा कोणी एखादा विद्वान असेल, तर माझ्या समोर पण खूप जण विद्वान असतात, मी नमस्कार करतो बाबा. आपण विद्वान नाही, मी स्वतः विद्वान नाही, मी शांत आहे, मला काही येत नाही, मला शून्य आहे, मी दत्त महाराजांमुळे मला काही समजत नाही. म्हणजे जशी सांगताना त्याप्रमाणे मी सांगण्याचा प्रयत्न करतो. तर गुरुचरित्रामध्ये एक वर्णन आहे की जे विद्वान ब्राह्मण असतात ते दत्त महाराजांकडे येतात आणि म्हणतात, नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांकडे येतात आणि म्हणतात की तुम्ही वेदांची चर्चा करा. महाराज म्हणतात कशाला वेदाची चर्चा करता, जो विद्वान असतो तो नम्र असतो. ते म्हणतात नाही, करा चर्चा, करा तर करा. महाराज काय म्हणतात, मग ठीक आहे करायची चर्चा, थांबा. एक सद्गृहस्थ जात असतो शेतामध्ये, महाराज म्हणतात इकडे या, ते येतात. महाराज म्हणतात 7 रेषा मारा. 7 रेषामध्ये त्याचं जे 7 वेळा, पहिलं जो त्याचं 7 वेळा त्याच्यामध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण होती. क्षत्रिय असेल, वैश्य असेल, आणि तो सगळ्यात शेवटी पूर्ण ब्राह्मण होतो. ही ताकद कोणाची? दत्त महाराजांची. म्हणजे महाराज तुम्हाला सामान्यापासून कुठपर्यंत नेऊ शकता हे मी आपल्याला सांगतोय. हे गुरुचरित्रामध्ये वर्णन आहे. मग ते विद्वान ब्राह्मण झाला, तो त्यांच्या चर्चा करायला ते ब्राह्मणच पळून गेले. कोणाशी चर्चा करणार? मग तो म्हणतो मी विद्वान ब्राह्मण आहे. महाराज काय म्हणतात, त्याच्या डोक्यावर पाणी होता, पाणी ओतलं, तो साधा मनुष्य होऊन जातो. म्हणजे तुम्ही सेवेमध्ये जर अति अहंकार, गर्व, अहंकार, मोठेपणा जर तुम्ही सेवेमध्ये आणला तर महाराज तुम्हाला झिरो करतात. लक्षात ठेवा, हे अनुभव सांगतोय मी, हे गुरुचरित्रातून शिकलो मी. 2006 पासून गुरुक्षेत्र चालू झालंय, तर आता 2025 आहे. अगणित गुरुक्षेत्र वाचन झालेलं आहे. किती वाचन झालं ते अजून आपल्याला मी गिनती केलेली नाही आणि करणार पण नाही. माझी एकच इच्छा आहे की सगळ्यांनी गुरुक्षेत्र वाचावं. आणि गाणगापूरमध्ये खूप जणांच्या लोकांची भीती गाणगापूर बद्दल, गाणगापूरमध्ये पण खूप जणांनी जाऊन गुरुक्षेत्र वाचावं अशी माझी इच्छा आहे. कळकळ मला की सगळ्यांनी वाचावं, दत्त महाराज समजून घ्यावे आणि मनातली भीती दूर करून जर आपण गुरुक्षेत्र वाचलं ना, खूप सुंदर आहे हो, खूप छान आहे गुरुक्षेत्र. पण लोकांनी मनात भीती ठेवली. भीती न ठेवता जर तुम्ही वाचन केलं ना, खूप छान आहे. महिलांनी दिंडोरीपणे गुरुक्षेत्र वाचावं, मोठं वाचू नये, ही कळकळीची विनंती तुम्हाला हात जोडून. पुरुषांनी मोठं गुरुक्षेत्र वाचावं एकदा छानपैकी. दत्त महाराज समजून घ्यायचे ना, तर गुरुचरित्र वाचा. गुरुचरित्रामध्ये अजून एक त्याच्यामध्ये वर्णन आहे की आपण जेव्हा देवाची सेवा करतो किंवा गुरुची सेवा करतो, गुरूंची सेवा आपण जेव्हा करतो तेव्हा आपले देव पण आपल्या समोर येत असतात. लक्षात ठेवा. म्हणजे आपण म्हणतो ना की जन्मपत्रिका, कुंडली, आपले ग्रहमान, हे सगळे बदलण्याची ताकद ही दत्त महाराजांमध्ये. माझं स्वतःचं पण उदाहरण आहे. माझी पत्रिका पण खराब आहे, पण आपण जेव्हा दत्त महाराजांची सेवा करतो तर आपल्याला बुद्धी चांगली होती. मी पण अगोदर चिडचिडपणा करायचो, रागराग करायचो, पण आता प्रचंड शांतता आली. कशामुळं? दत्त महाराजांच्या सेवेमुळे. लक्षात ठेवा. तुम्हाला चालता, बसता, उठता जर दत्त महाराज जर असेल ना, तर तुम्हाला कसलीही चिंता नाही हो. कशाला काळजी करायची? जे होईल ते होईल. आपला विश्वास आहे ना, तो दत्त महाराजांवर ठेवा. तुम्ही सगळ्यांना सांगतो, गुरुवर ठेवा, दत्त महाराजांवर ठेवा. तुम्हाला कसल्याही प्रकारची चिंता करायची गरज नाही. महाराजांचं सगळं लक्ष असतं. जेव्हा तुम्ही गाणगापूरला जाता ना, मी स्वतः अनुभव घेतला तसा. गाणगापूरला पहिल्यांदा गेलो, मी म्हटलं राहायचं कुठं, जेवायचं कुठं? महाराज सगळी काळजी घेत असतात. काळजी करायची नाही कधीच. गुरुचरित्र वाचताय तर वाचावं, तुम्ही पण वाचा, इतरांना पण सांगा. दत्त महाराजांचा प्रचार प्रसार सगळ्यांनी करावा, ही विनंती मला तुमची सगळ्यांकडून. तुमच्यामुळे मी म्हणतो, तुम्ही जर 10 लोकांना सांगितलं, कमीत कमी 10 लोकांना जर सांगितलं, तुमच्यामुळे जर एक व्यक्ती जरी गुरुचरित्र पारायण जर केलं ना, आणि त्याला जर मनापासून समाधान भेटलं, तर तो आशीर्वाद तुम्हाला आयुष्यभर राहील. लक्षात ठेवा. मी कसं सांगितलं की माझे वडील आणि माझ्या भावाने वाचलं, त्याच्यापासून मी त्या प्रेरणेने मी स्वतः वाचन चालू केलं. त्याच्यानंतर मी कंटिन्यू वाचत गेलो. मग कंटिन्यू
तसंच तुमच्यामुळे कोणाचं तरी कल्याण होईल, त्याच्यामुळे प्रत्येकाने गुरुचरित्र वाचन आहे ते इतरांना पण सांगावं, साधं सोप्या गोष्टी सांगावं आणि मनापासून गुरुचरित्र वाचावं. झालेली सेवा मी महाराजांच्या चरणी रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.